आत्मवृत्त निवृत्त झाले ते निर्गुण. जीव म्हणजे हालचाल, हालचाल म्हणजे जाणीव, जाणीव म्हणजे प्रेम. आपण असल्याची जाणीव उघडही आहे, सुप्तही नाही. एक आणि दोन असे नाही. तुम्ही कायेचे माप काढलं म्हणून ते व्यक्ती नाहीतर ते व्यक्त आहे. तुला तू आहेस हे जाणवते, तू आहेस हे ज्ञान आहे. आणि त्याच्याबद्दल मी बोलतोय हे लक्षात ठेव. जाणीव ही सविषय आहे, परब्रह्म निर्विषय. होते जाते याचा अर्थ लागतो ते सविषय. जाणीवेमध्ये जग आहे आणि जगामध्ये सर्व आहे. जाणीवेच्या परमाणूला माप नाही एवढा तो बारीक आहे आणि त्याच्यामध्ये अवघे ब्रह्मांड आहे. जाणीव जगाचे प्रक्षेपण स्वतःवर करून घेत नाही. जाणीवेपासूनच जग होते. ज्ञानाचे दोन भाग आहेत, जे आठवते विसरते ते सविषय व जे आठवत नाही विसरत नाही ते निर्विषय. जो देहाला विसरून जाणीव पकडून राहतो त्यालाच हे कळेल. आता आम्ही बोलत आहोत त्या ज्ञानाच्या आतील खाणाखुणा, स्वविषयातील खाणाखुणा. मी बोलतो असं वाटतंय ते आपोआप घडतंय. बुद्धीने बोलतो असं नव्हे. आत्मवृत्त स्वभावे एका रंगरूपाने राहत नाही. ज्ञानी ज्ञानरहित आहे आणि ज्ञान सर्वमय आहे. आपण असल्याची शब्दाशिवाय वार्ता म्हणजे स्ववृत्त. परमार्थात इथे तुमचे हित वगैरे होणार नाही. आपले असणे असे काय आहे एवढेच कळेल. स्वार्थाचा अनुभव असेपर्यंत हे मी बोलतोय हे ज्ञान होणार नाही. आमच्याकडे येण्याचा फायदा काही नाही, फक्त आत्मवृत्त कळेल. जे ज्ञान ऐकायला गेला तोच परत आला म्हणजे ज्ञान झाले नाही. ऐकायला गेला तो संपून गेला असे झाले पाहिजे. ज्ञान ऐकायला जातो तो देहबुद्धीयुक्त माणूस. ज्ञान ऐकल्यावर देहबुद्धी गेली पाहिजे. संतांकडून ज्ञान ऐकून घरी जाणाऱ्याला आपण मुक्त मोकळे आहोत असे वाटले पाहिजे. आत्मवृत्त निवृत्त झाले ते निर्गुण. आत्मवृत्ताचा अनुभव असेपर्यंतच तुम्हाला सुख दुःख इच्छा असणार. यावर जेवढा विचार करायला जाल तेवढा विचारच निर्विचार होईल. ब्रह्मज्ञान म्हणजे स्वभावाच्या माहितीचे ज्ञान. जिथे स्वभाव नाही तिथे अखिल जगाचा अभाव आहे. देहाची आठवण असेपर्यंत सर्व लज्जत आहे. स्त्री वा पुरुष आपण हे ठेवून तुम्हाला सर्व काही हवे आहे. ही आठवण नसेल तर तुम्हाला काय हवंय? स्ववृत्तामध्ये देहधर्म काही मानायचं नाही. स्वभाव स्ववृत्त नसताना विश्वभाव तरी असतो काय?